धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊ निजो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच एवमेतन्निगदितं पृष्ठवान्यद् भवान् मम नृणां जन्म्रियमाणानां मनुष्येषु मनीषिणां. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाला सांगतात आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, तू जो प्रश्न मला विचारलेला होतास की जो म्रियमान मनुष्य आहे, मरणासन्न आहे, मृत्यू सन्मुख आहे, काही क्षणातच ज्याचा मृत्यू येणार आहे, अशाने कोणतं कर्म करावं, कशा प्रकारची उपासना करावी आणि मुक्ती प्राप्त करून घ्यावी, असा जो प्रश्न तू उपस्थित केला होता त्याचं उत्तर तुला मी दिलं. आता यानंतर तुला मी प्रत्येकाने कशा कशा पद्धतीच्या उपासना कराव्यात ते सांगतो. या ठिकाणी समशीला भजंती वै, प्रत्येकाच्या स्वभाव धर्मानुसार प्रत्येकजण उपासना करत असतो. या ठिकाणी भारतीय परंपरेमध्ये लोकशाही आहे असं म्हटलं पाहिजे. ही लोकशाही कशाची आहे? ही लोकशाही देवतांच्या स्वातंत्र्याची आहे, भक्तीच्या स्वातंत्र्याची आहे. एकच देव आणि एकच भक्ती, एकाच प्रकारची भक्ती इथे अपेक्षित नाही. ज्याला जो वाटेल तो देव स्वीकारावा, ज्याला जे वाटेल त्याप्रमाणे या ठिकाणी भक्तीचा मार्ग स्वीकारावा. म्हणजे भक्तीच्या, देवतेच्या स्वीकारण्यामध्ये एक प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. केवळ एकच एक देव, एकच एक तीर्थ सांगितलेलं नाही. आणि म्हणून भारतीय परंपरा ही एका दृष्टीने लोकशाहीची परंपरा आहे. ज्याला जे वाटेल त्यानुसार त्यांनी देवता निवडावी. कारण प्रत्येकाचे स्वभाव भिन्न आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा भिन्न आहेत आणि प्रत्येकाच्या मनामधल्या इच्छाही भिन्न आहेत. त्यानुसार त्यांनी असं म्हटलंय, ब्रह्मवर्चस कामस्तु यजेत ब्रह्मणस्पतिम. ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, ब्रह्मतेज प्राप्त करून घ्यायचंय, त्यांनी ब्रह्मणस्पतीची उपासना करावी. आता ब्रह्मणस्पती ही जी देवता आहे ही वैदिक काळातली देवता आहे. आपण गणानां त्वा गणपती हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पती पतम् आनशृण्वन्नुतिभिः सीदसादनम्. या ठिकाणी ब्रह्मणस्पतीचा उल्लेख आलेला आहे. म्हणून ब्रह्मणस्पती म्हणजे वेदातली सर्वात प्राचीन असणारी गणेश ही देवता. ज्याला ब्रह्मवर्चस कामस्तु, ज्याला ब्रह्मवर्चस, स्वतः ब्रह्मवर्चस समीरा पुष्टीही, ज्याला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा ब्रह्मतेज प्राप्त करून घ्यायचंय, त्यांनी या ब्रह्मणस्पतीची उपासना करावी. कुणी कुणी ब्रह्मणस्पती म्हणजे बुद्धीची देवता आहे म्हणून बृहस्पती असं देखील म्हणतात. कुणी म्हणतात गणेश, कोणी म्हणतात बृहस्पती. याप्रमाणे ब्रह्मणस्पती सूक्त वेदामध्ये आलेलं आहे. 61 मंत्र आहेत त्याचे आणि या 61-62 मंत्रामध्ये आपल्याला गणेशाची प्रार्थना केलेली दिसते. त्याचप्रमाणे इंद्रिय कामस्तु प्रजा काम प्रजापती. या ठिकाणी खरं म्हणजे अत्यंत बौद्धिक पद्धतीने हे विवरण करण्यात आलेलं आहे. प्रत्येकाने कोणती कोणती उपासना करावी, ज्याला जे पाहिजे, ज्याला जी इच्छा आहे. या ठिकाणी ही इच्छा किंवा हवा असणारी गोष्ट म्हणजे अलीकडची जरी असली, अलीकडची म्हणजे ज्याला आपण सापेक्ष जरी असलं, निरपेक्ष भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, पण तरी सुरुवात आपल्याला अपेक्षेनेच करावी लागते. आपण काही ना काहीतरी मनामध्ये इच्छा धरतो आणि ती पूर्ण करण्याची फलाशा माणसाच्या मनामध्ये असते. म्हणून इंद्रिय कामस्तु, आपल्याला जर ऐंद्रिय कामाची इच्छा असेल, आपल्याला जर काही
गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतील, तर ऐंद्रिय सुख पाहिजे असेल, तर या ठिकाणी इंद्राची उपासना करावी असं म्हटलंय. आणि प्रजा कामः प्रजापती, ज्याला पुत्रेच्छा आहे, आपण अनेक स्तोत्रांमध्ये बघतो की ज्याला धनाची इच्छा आहे, ज्याला पुत्राची इच्छा आहे, ज्याला विद्येची इच्छा आहे, त्याच्या इच्छा पूर्ण होतील असं प्रत्येक स्तोत्रामध्ये शेवटी लिहिलेलं असतं. त्याला म्हणतात या ठिकाणी फलश्रुती. फलश्रुती म्हणजे श्रवण केली याचे फळ. फलश्रुती, ऐकल्यानंतर काय प्राप्त होईल, वाचल्यानंतर काय प्राप्त होईल, आपल्या कहाण्यांच्या मध्ये सुद्धा हे लिहिलेलं असतं. याप्रमाणे फलश्रुती प्रत्येक ठिकाणी आहे. ही फलश्रुतीचा उद्देश काय, तर या ठिकाणी म्हटलंय रोचनार्था फलश्रुती. ही आपल्याला आवड निर्माण व्हावी, आपली लय त्या ठिकाणी लागावी, आपली इच्छा निर्माण व्हावी, त्याकडे आपली प्रवृत्ती निर्माण व्हावी, म्हणून फलश्रुती सांगितलेली आहे. म्हणून फलश्रुती ही प्रवृत्तीकारक आहे. या ठिकाणी अनेक गोष्टी सांसारिक माणसाला अपेक्षित असतात. म्हणून ज्याला प्रजाकाम, ज्याला पुत्रेच्छा आहे, त्यांनी प्रजापतीची प्रार्थना करावी. त्याप्रमाणे ज्याला धन पाहिजे, ज्याला तेज पाहिजे, त्याने अग्नीची उपासना करावी. आणि ज्याला धन पाहिजे त्यांनी वसू आणि वसूंची उपासना करावी. वसू हे धन देणारे, म्हणून ते म्हणतात देवी मायांतु श्रीकामस्तेज कामो विभावसुम. याप्रमाणे श्रीकाम, ज्याला पैसा पाहिजे त्यांनी विभावसूची प्रार्थना करावी. आणि देवी माया तू श्रीकाम, प्रत्यक्ष भगवतीची प्रार्थना. ही धन, धान्य, समृद्धी, दौलत, त्याचप्रमाणे मोठेपणा, कीर्ती, ह्या राजस गोष्टी ज्यांना पाहिजेत त्यांनी देवीची प्रार्थना करावी. अर्थात भगवती देवी ही सगळ्या प्रकारच्या सुख समृद्धी प्राप्त करून देणारे आहेत. अन्नाद्य कामस्वदिती स्वर्ग कामो दिते सुतान, ज्यांना अन्नाची प्राप्ती करण्याची इच्छा आहे त्याचप्रमाणे त्यांनी अदितीची उपासना करावी. आणि ज्याला स्वर्ग पाहिजे त्यांनी देवतांची उपासना करावी. राज्य ज्यांना पाहिजे त्यांनी विश्वदेवाची प्रार्थना करावी. आणि अनुकूल अशा प्रकारच्या प्रजेची ज्यांची इच्छा आहे त्यांनी विश्वान देवान राजकाम साध्यान संसाधको विशाम, साध्य देवाची प्रार्थना करावी. देवांचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी साध्य नावाचे देव आहेत. आपण या आपल्या मंत्राक्षरामध्ये साध्या संती देवाहा असं म्हणतो, तेव्हा हे साध्य नावाचे देव त्यावेळेला उपस्थित होते असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे देव अनेक प्रकारचे आहेत. जे 33 कोटी म्हणजे 33 प्रकार सांगितलेत त्यामध्ये साध्य हा एक देवांचा प्रकार येतो. आयुष कामो श्विनो देवो, ज्यांना आयुष कामो, ज्यांना भरपूर आयुष्याची इच्छा आहे, ज्याला चिरंजीव व्हायचंय, ज्यांना तरुण राहायचंय, त्यांनी अश्विनो देवो, अश्विनी देवांची उपासना करावी. हे अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहेत. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य असल्यामुळं अर्थातच आपली देखील, आपल्या आरोग्याची देखील काळजी ते घेतील. म्हणून या ठिकाणी अश्विनी देवांची, अश्विनी हे 2 देव आहेत आणि या दोघांच्या मिळून वैद्यांच्या द्वारे आपलं आयुष्य या ठिकाणी चांगलं निर्माण होतं. आपल्या आयुष्यामध्ये आयुर्वेद हा जो निर्माण झाला हा यांच्याकडूनच निर्माण झाला. आणि म्हणून या ठिकाणी हे अश्विनी कुमार हे 2 जण हे देवांचे वैद्य असल्यामुळे आयुष कामोश्विनो देवो. आणि हे अगदी बरोबर आहे. हे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं. जर तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं असेल तर कोणाच्या मताप्रमाणे आपण चाललं पाहिजे, तर आयुर्वेदज्ञांच्या. त्यांनी जे सांगितलंय ते केलं म्हणजे आपोआपच आपल्याला आयुष्य प्राप्त होतं. कारण रोगच होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये कसं स्वस्थवृत्त सांगितलंय, कसं वागावं, सकाळी कसं उठावं, व्यायाम कसा करावा, त्याचप्रमाणे पाणी कसं प्यावं, जेवण किती करावं, या सगळ्या गोष्टी, आचरण कसं असावं, या संबंधीचं जे स्वस्थ वृत्त आहे ते आयुर्वेदात सांगितलेलं आहे. रोगच होऊ नये, रोग झाल्यानंतर आपण औषध घेतो, पण रोगच होऊ नये म्हणून कसं वागावं. या ठिकाणी मन, इंद्रिय आणि आपलं जो आत्मा आहे हा शुद्ध राहणे, चांगला राहणे
याच्यासाठी आयुरारोग्य वृद्ध्यर्थम या ठिकाणी आयुष्य आणि आरोग्य दोन्ही वाढलं पाहिजे. या दृष्टीने हे बरोबर आहे. आपण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे वागलं तर आपल्याला रोगच होणार नाही, म्हणजे आपलं आयुष्य वाढेल, हा त्यातला तात्पर्य अर्थ आहे. म्हणून त्याने असं म्हटलंय, आयुष कामोष्णो देवौ पुष्टी काम इलाम यजेत. तेव्हा या ठिकाणी दस्त्र आणि नासत्य असे हे दोघं जण आहेत. अश्विनी कुमारांचं खरं नाव दस्त्र आणि नासत्य असं आहे. तेव्हा हे दोघं जण देवांचे वैद्य आहेत. त्यांच्याद्वारे आपल्या या ठिकाणी आयुष्याची वृद्धी होते. म्हणून पुष्टी काम इला यजेत. इला अर्थात ही पृथ्वी, इला म्हणजे पृथ्वी, ही पृथ्वी आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी आहे. लोकमाता पृथ्वी, हिच्याद्वारे आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रतिष्ठा काम पुरुषो रोदसी लोकमातरौ, याप्रमाणे लोकमाता असलेली ही पृथ्वी, हिच्यापासून प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि अश्विनी कुमारांच्याकडून या ठिकाणी आयुष्याची इच्छा केलेली आहे आणि पुष्टीची इच्छा ज्याची आहे, प्रतिष्ठा ज्याला प्राप्त करून घ्यायची आहे, त्यांनी लोकमाता अर्थात भगवती पृथ्वीची प्रार्थना करावी. पृथ्वी माते मंगले गे अन्न तू माते दिले. त्याप्रमाणे ही पृथ्वी आपल्याला अन्न देणारी आहे आणि आकाश हे आपला या ठिकाणी पिता आहे असं गृहीत धरलेलं आहे. आकाश पिता आहे आणि पृथ्वी ही माता आहे. म्हणून आकाशाची जो प्रार्थना करतो देव म्हणजे आकाश, त्या आकाशाची प्रार्थना या ठिकाणी आपण करावी, म्हणजे आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुख आणि समृद्धी प्राप्त होतात. त्याप्रमाणे रूपाभिकामो गंधर्वान स्त्री कामो सर्व उर्वशीम. ज्याला रूप पाहिजे, ज्याला सौंदर्य पाहिजे, ज्याला लावण्य पाहिजे, त्यांनी गंधर्वाची उपासना करावी. आणि स्त्री कामोप सर्व उर्वशीम, ज्याला पत्नीची इच्छा आहे, चांगली पत्नी मिळावी असं वाटतं, त्यांनी उर्वशीची प्रार्थना करावी. अर्थात हे बरोबरच आहे, कारण या ठिकाणी ज्याला जे पाहिजे, ज्याच्याकडे जे आहे ते देणार. आपण समुद्राकडे गेलं तर आपल्याला पाणी मिळेल, समुद्र पाणीच देणार आहे, कारण समुद्रामध्ये पाण्याचा साठा आहे, म्हणून समुद्र पाणी देणार. भगवान हा आपल्यावरती दया करणार, कारण तो दयासागर आहे. या दृष्टीने ज्याच्याकडे जे आहे ते देणार. उर्वशीकडे सौंदर्य आहे, लावण्य आहे, आणि म्हणून उर्वशीची प्रार्थना, अर्थात उर्वशी ही सुद्धा एका अर्थाने देवता आहे. या देवतेची प्रार्थना करून आपल्याला चांगली पत्नी, सुशील पत्नी प्राप्त होऊ शकते. आधिपापत्य काम सर्वेषां यजेत परमेष्ठिनम. याप्रमाणे ज्याला अधिपती व्हायचंय, ज्याला श्रेष्ठ व्हायचंय, त्यांनी वरुणाची प्रार्थना करावी. आणि परमेष्ठिनम त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना करावी. आणि यज्ञम यजेत काम कोश काम प्रचेतसाम. याप्रमाणे ज्याला विद्या प्राप्त करायची आहे, त्यांनी त्याचप्रमाणे ज्याला सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्यात, धर्मार्थ विद्या कामस्तु गिरीशम दाम्पत्यार्थ उमा सतीम. ज्यांचं आयुष्य दाम्पत्य जीवन सुखमय करायचंय, आणि म्हणून आपल्याकडे शंकर पार्वतीचे अनेक आपण व्रत उद्यापनं करतो. शंकर पार्वतीच्या व्रताच्या उद्यापनातून किंवा व्रत आचरणातून अनेक प्रकारचे व्रत स्त्रिया करत असतात. या उमा आणि शंकर अर्थात उमया सहितो रुद्राहा, उमा आणि रुद्र यांच्या प्रार्थनेतून, यांच्या उपासनेतून आपलं दाम्पत्य जीवन सुखी होतं, समृद्धशील होतं. कारण दाम्पत्याचा आदर्शच उमा पार्वती आहे. म्हणून दाम्पत्य जीवनाचा आदर्श दाम्पत्यार्थ उमा सतीम. तेव्हा एकत्व कसं असावं आणि स्त्री आणि पुरुष यांचं जीवन आनंदी कसं राहावं, संसार सुखाचा कसा व्हावा, यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही शंकर पार्वतीची उपासना करा. विद्या कामस्तु गिरीशम दाम्पत्यार्थ उमा सतीम. धर्मार्थ उत्तम श्लोकन तू तंतून तन्वन पितृन यजेत. याप्रमाणे तंतून जर आपल्याला आपला तंतू पुढे चालवायचा असेल, आपला वंश पुढे चालवायचा असेल, तर आपण पितरांची प्रार्थना करावी. कारण पितरांच्या अर्थात आशीर्वादामुळेच आपली संतती पुढे कायम राहते. त्याचप्रमाणे नातू पणतू पडपंतू हे पुढे निर्माण होतात. याचं कारण असं आहे की
की पितर जर संतुष्ट असतील तरच तंतू पुढचा वाढतो. म्हणून धर्मार्थ उत्तम श्लोकंतू तंतुम तन्वन पितरून यजेत, याप्रमाणे पितरांची उपासना सांगितली आहे. हे पितर दोन प्रकारचे आहेत, एक मृत पितर आणि एक अमृत पितर. आणि यामध्ये हविष्मत, सुस्वधा, आज्यप, सोमप हे मूर्त पितर आहेत. हे हविष्मत, सुस्वधा, आज्यप, सोमप हे मूर्त पितर आहेत आणि वैराज, अग्निश्वात, बर्हिषद हे अमूर्त पितर आहेत. अशा प्रकारचे मूर्त आणि अमूर्त असे दोन पितरांचे प्रकार त्यांनी सांगितलेत. यमधर्म हा पितरांचा प्रमुख आहे. सत्य, विरजस, सोमपथ, मरीचिगर्भ, त्याप्रमाणे कामग, मानस, सनातन असे 7 लोक पितरांचे सांगितलेले आहेत. आणि या 7 पितरांच्या लोकामध्ये हे पितर राहत असतात. याप्रमाणे याचे प्रमुख पितृधर्म राजो, प्रत्यक्ष यमधर्म हे याचे स्वामी आहेत. सगळ्यात पहिला जो पितर आहे तो आर्यमा, जो या जगातून पहिला पितर झाला त्याला आर्यमा असं नाव आहे. याप्रमाणे रक्षाकाम पुण्यजनानोस्काम मरुद्गणान, याप्रमाणे ज्याला राज्य पाहिजे त्यांनी मनुची प्रार्थना करावी. आणि निरतिम त्वभिचरण यजेत, ज्याला अभिचार विधी करायचे त्यांनी निरतीची प्रार्थना करावी. भोगासाठी चंद्राची प्रार्थना करावी. आणि मग कामो यजेत सोम काम पुरुषम परम, ज्याला सर्व प्रकारच्या इच्छा पाहिजेत त्यांनी सोमाची अर्थात चंद्राची प्रार्थना करावी. आणि ज्याला अकाम व्हायचंय, निष्काम व्हायचंय, ज्याला मोक्षप्राप्ती पाहिजे त्यांनी फक्त भगवंताची पुरुषम परमपुरुषाची प्रार्थना करावी, अर्थात ब्रह्माची उपासना करावी. अकाम सर्व कामो वा मोक्ष कामोदारधीही तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषम परम, याप्रमाणे प्रत्येकाने कशा पद्धतीच्या उपासना कराव्यात याचे विवरण या ठिकाणी केलंय. हे अत्यंत मार्मिक आहे, कारण प्रत्येकाला जे जे पाहिजे हे आपण प्रतिकात्मक पद्धतीने देखील याचा विचार करू शकतो. कारण जर आपल्याला चांगल्या प्रकारचं आयुरारोग्य पाहिजे असेल तर डॉक्टरचा सल्ला ऐकणं भाग आहे, वैद्यांचा सल्ला ऐकणं भाग आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की आयुष कामोश्विनो देवो, अश्विनी कुमारांची प्रार्थना. त्याप्रमाणे ज्यांना पैसा पाहिजे त्यांनी या ठिकाणी धनाची, ज्यांना इच्छा आहे त्यांनी प्रत्यक्ष सर्वांच्या धनाचा जो स्वामी आहे त्याची त्या ठिकाणी पूजा करावी, प्रार्थना करावी. भगवती देवीची प्रार्थना करावी. सगळ्या भोगासाठी भगवती देवी आहे. आणि ज्याला अभोगी व्हायचंय त्यांनी ब्रह्माची प्रार्थना करावी. त्याप्रमाणे ज्यांचं जीवन दाम्पत्य जीवन सुखमय करायचंय, कारण दाम्पत्य जीवनामध्ये पार्वती आणि शंकर हे आदर्श मानलेले. जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ, या ठिकाणी कालिदासांनी सुद्धा त्यांच्या काव्यामध्ये जगतः पितरौ वंदे, सगळ्या जगाचे पितर म्हणून ज्यांचं वर्णन केलेलं आहे. किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा शिव आणि पार्वती यांचं वर्णन आपल्या अमृतानुभवाच्या प्रारंभीच केलेलं आहे. तेव्हा हे जे शिव आणि शक्ती समावेशन, शिवशक्ती समावेशन, शिव म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिव आणि शक्ती म्हणजे पार्वती, दोघे एकरूपच आहेत. त्या ठिकाणी शिवयो समरूपिणो हो, त्यांनी असं म्हटलंय की शिव आणि पार्वती हे समरूपच आहेत, ते एकरूपच आहेत, ते वेगळे नाहीत. पण आपण त्यांना एकरूप मानल्यामुळंच त्यांचं एकत्व दाम्पत्य शब्दाने एकत्व सूचित झालेलं आहे. पती पत्नीमध्ये एकत्व पाहिजे, पती पत्नीमध्ये द्वैत असता कामा नये. पती पत्नी जर यांच्यामध्ये द्वैत निर्माण झालं तर संसार याचा विचका होतो किंवा संसार नष्ट होतो, संसार राहतच नाही. म्हणून संसारातून परमार्थ आपल्याला करायचा आहे, यासाठी दोघांचं ऐक्य हा अपेक्षित आहे. म्हणून दाम्पत्य शब्द ऐक्यासाठी वापरलाय. परवाच आपण बघितलं की दाम्पत्य शब्दाने काय सूचित केलंय तर जायापती दंपती, जाया आणि पती असे 2 शब्द आहेत, परंतु 2 शब्दाचं एकीकरण दंपती शब्दाने झालेलं आहे. ज्याचा तात्पर्य अर्थ असा आहे की याची व्युत्पत्ती सांगताना दंपती, याची व्युत्पत्ती सांगताना जाया आणि पती हे 2 शब्द आहेत, परंतु 2 शब्दाचे एकीकरण दंपती शब्दाने झालंय. याचा अर्थच असा की 2 असले तरी 1 आहेत ही कल्पना केली पाहिजे. द्वैत असता कामा नये, दोनांच्या मध्ये अद्वैत, दोही डोळा एकी धृती,
दोही कानी एकी श्रुती, याप्रमाणे दोन असले तरी त्याचं एकत्व म्हणू पश्यती. दिसायला दोन असू द्या परंतु विचार मात्र एक असावेत, यासाठी दाम्पत्यार्थ उमा सतीम. या ठिकाणी शंकर आणि पार्वती यांचं ऐक्य सूचित केलेलं आहे. आणि म्हणून शंकर पार्वती हे जगाचे आदर्श आहेत. आदर्श आई वडील आहेत, आदर्श पती पत्नी आहेत असं म्हटलं तर चालेल. कारण जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. आणि त्याचं उदाहरण देताना त्यांनी म्हटलंय वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये. कालिदास महाकवी म्हणतात वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये. वाग आणि अर्थ, शब्द आणि अर्थ हे वेगळेत का एक आहेत? याचं उत्तर काय? शब्द आणि अर्थ हे वेगळेत. खरं म्हणजे शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला अर्थ नंतर कळतो, पण आधी शब्दाचा उच्चार करावा लागतो. पण ज्याला त्या भाषेचं ज्ञान नाही त्याला अर्थ कळेल का? नाही कळणार. त्याला फक्त शब्द कानावर येईल पण अर्थ कळणार नाही. शब्द वेगळा आहे आणि अर्थ वेगळा आहे. तो अर्थ आपण दिलेला आहे, त्या शब्दाला आपण तो अर्थ लावलाय, तो दिलाय. तो मूळ तो अर्थ नाहीये. कारण फक्त शब्द हे फक्त आवाज आहे, ते फक्त ध्वनी आहे. पण ध्वनीला अर्थ कोणी दिला? अर्थ माणसाने दिला, अर्थ आपल्या संस्कृतीने दिला, अर्थ त्या भाषेने दिला. पण शब्द उच्चारल्याबरोबर अर्थ कळतो की नाही? हो कळतो. कशामुळं? ते दोन्ही एकच आहेत म्हणून. म्हणून वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये. ज्याप्रमाणे वाग म्हणजे वाणी आणि अर्थ हा एकरूप आहे, पण तो एकरूपत्वाचा साक्षात्कार आपल्याला ऐकल्याशिवाय होत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. पार्वती आणि परमेश्वर हे दिसायला दोन आहेत, पण ते या ठिकाणी ज्याला आपण अर्धनारी नटेश्वर असं म्हणतो. अर्धा भाग स्त्रीचा आहे आणि अर्धा भाग पुरुषाचा आहे. अर्धा भाग गोरा आहे आणि अर्धा भाग सावळा आहे. या ठिकाणी सावळेपणा हा पार्वतीत आलेला आहे आणि गोरेपणा शंकरात आलेला आहे. कारण दोघंही एकच आहेत. म्हणून ते म्हणतात की शिवयो शक्तिरूपिणो हो. वास्तविक शिव आणि शक्ती एकच आहेत, ते दोघं एकरूपच आहेत. फक्त आपल्याला इथे द्वैतात छलान मोहू. आपल्याला आता द्वैत फक्त दिसतं परंतु ते अद्वैत आहे. द्वैत व्यवहारात दिसतं परंतु प्रत्यक्षात अद्वैत असलं पाहिजे. या दृष्टीने पार्वती आणि शंकर हे दाम्पत्याचे आदर्श आहेत. म्हणून त्यांनी दाम्पत्यार्थ उमा सतीम असं म्हटलंय. तेव्हा अशा प्रत्येक गोष्टीचे तात्पर्य आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. पुराणांचा अर्थ लक्षात घेताना त्यातलं तात्पर्य लक्षात घेतलं तरच पुराण समजून येऊ शकतं. याप्रमाणे शौनकाने प्रश्न विचारला. इत्यभिव्याहर्तुं राजा निशम्य भरतर्षभः किमन्यत् पृष्ठवान भूयो वैयासकी ऋषिं कविम्. आता या ठिकाणी वैयासकी म्हणजे प्रत्यक्ष शुकाचार्य हे परीक्षितेला काय सांगतायत ते आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की सवय भागवतो राजा पांडवयो महारथा बालक्रीडन क्रीडन कृष्ण क्रीडा म्हणजे आददे. या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केली की माणसाने आपल्या जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे. आणि काल आपण बघितलं जीवनाचा सदुपयोग कसा करायचा, तर आपल्या प्रत्येक कृती आणि उक्ती भगवंताशी एकरूप समर्पित करायच्या. पादव नृणाम तो जन्म भाजव. आपल्याला दिलेले जे सगळे इंद्रिय आहेत ते सर्वेंद्रियासह सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. हा जो 18व्या अध्यायातला श्लोक आहे तो तात्पर्यार्थाने हाच आहे की सर्व इंद्रियाच्या द्वारे आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य. धर्मान म्हणजे कोणते धर्म आहे? हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, पारशी धर्म, ईसाई धर्म का हो? नाही. कृष्णाला अपेक्षित असं आहे सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे सर्व इंद्रिय धर्मान परित्यज्य. सगळे इंद्रिय धर्म. डोळ्याचा पाहणे हा धर्म आहे पण तुम्ही विषय पाहू नका. कानाचा ऐकणे हा धर्म आहे पण तू विषय ऐकू नका. वाणीचा बोलणे हा धर्म आहे परंतु तुम्ही बाष्कळ गोष्टी बोलू नका, हे त्यांना सांगायचे. म्हणून सर्व इंद्रिय धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. इथे इंद्रिय हा शब्द आपल्याला अध्यारोत दिसतो. म्हणून ते म्हणतात जीवन छवो भागवतांघ्रे रेणुम न जातो मर्त्यो लभते येतस्तु श्री विष्णुपद्या मनुजस्तुलस्याः श्वसंसोयस्तु न वेदगंधम. अहो, ज्याला भगवंताच्या चरणावर अर्पण केलेली तुळशीचा सुवास ज्याला मिळाला नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. म्हणून प्रत्येकाने भगवंताच्या चरणाच्या तुळशीचा गंध
त्याच्या नाकाचा उपयोग त्याच्यासाठी करावा, डोळ्याचा उपयोग कृष्णाचं रूप पाहण्यासाठी करावा, ऐकण्याचा उपयोग भगवंताच्या कथा ऐकण्यासाठी करावा. तदश्मसारं हृदयं तवे वतेनम यद्गृह्यमाणैर हरिनामधेयैः. ज्याप्रमाणे भगवंताच्या नादामध्ये तल्लीन आपण सर्व काही विसरलं पाहिजे. आणि विशारदो नृपतीं साधू पृष्ठाः. ज्याप्रमाणे आत्मविद्या विशारद असणारे शुकदेव परीक्षितीला सांगतात की हे परीक्षिते, प्रत्येकाने आपल्या आपल्या जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे. आणि कारण आयुर्हरते वै पुंसामुद्यन्नस्तम सौ, रोज सूर्य आपलं आयुष्य घेऊन जातोय, म्हणून आपण आपल्या प्रत्येक क्षणाचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे आणि भगवंताच्या चरणाशीच तल्लीन झालं पाहिजे, अन्यथा आपल्या जीवनाचा उपयोग नाही. ज्याप्रमाणे सूत म्हणतात, शौनकादिका हो, शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. आता परीक्षितीने या ठिकाणी प्रश्न विचारला की समीचीनं वचो ब्रह्मन् सर्वज्ञ सतवान घ. हो, शुकाचार्य म्हणतात, हे महात्मे, आपण जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. कारण यथेदम सृजते विश्वम यायाम शक्तिमुपाश्रित्य पुरुषोक्ते परपुमान आत्मानं क्रीडन करोति विकरोति च. त्याप्रमाणे भगवंत कशा पद्धतीने क्रीडा करतो, कशा पद्धतीने या विश्वामध्ये वावरतो ते आम्हाला सांगा, आणि ज्यामुळं माझ्या मनातली भक्ती दृढ होईल ते आम्हाला सांगा. हे म्हटल्यानंतर तुम्ही शब्द आणि तत्वज्ञान या दोन्हीमध्ये श्रेष्ठ आहात. शाब्दे परेच निष्णाते. तुम्ही शब्दज्ञानातही प्रवीण आहात आणि पर म्हणजे अर्थात अनुभव ज्ञानातही तुम्ही श्रेष्ठ आहात. तेव्हा आपणच मला हे ज्ञान सांगू शकता. असं म्हटल्यानंतर अत्यंत विनंतीपूर्वक, प्रेमपूर्वक, नम्रतापूर्वक शुकाचार्य परीक्षिती शुकाचार्याला विनंती करतात. यावेळेला सूत म्हणतात, शौनकादिका हो, अशा पद्धतीने विनंती केल्यानंतर शुकाचार्य बोलू लागले. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोधलीलया गृहीत शक्ती त्रिताया देहिना मंतर्भवायानुपलक्षवर्त्मने. भगवंतांनी विश्व कसं निर्माण केलं या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केली की भगवंतांनी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे 3 सहज भगवान करतो. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा आश्रय करून तो रजोगुणाचा आश्रय करून निर्माण करतो, तो सत्वगुणाचा आश्रय करून त्याचं परिपालन करतो आणि तमोगुणाचा आश्रय करून याचा नाश करतो. गृहीत शक्ती त्रितया देहिना, या 3 शक्ती त्याच्याच जवळ आहेत. ज्याप्रमाणे लहान मुलगा ह्या एखादी वस्तू खेळतो आणि खेळता 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 ती तोडूनही टाकतो. आपणच निर्मिलेले आपणच मोडू धजे, तो आपणच निर्माण करतो. एखादी गोष्ट त्याला जाऊन क्ले दिला खेळायला, किंवा एखादी माती दिली, मातीचा चिखल दिला, क्ले दिला, तर तो वस्तू तयार करतो. क्लेनी वस्तू तयार करतो, मातीने वस्तू तयार करतो आणि पुन्हा थोड्या वेळाने मोडून टाकतो. निर्माणही त्यांनीच केली आणि मोडूनही तोच टाकतो. त्याप्रमाणे हे दोन्ही शक्ती त्याच्याजवळ जशा आहेत, जशा वस्तू तो निर्माण करतो, तो काही काळ खेळतो आणि नंतर मोडून तोडून टाकतो. जसा लहान मुलगा सहज वस्तू निर्माण करतो, वस्तूशी खेळतो आणि वस्तू तोडून टाकतो, त्याप्रमाणे पुंसां पुनः परमहंस आश्रमे. ज्याप्रमाणे भगवान सहज विश्व निर्माण करतो, विश्वाचं परिपालन करतो आणि विश्व नष्ट करतो. नमो नमस्ते तुषाय सत्वधाम. भगवंताला या ठिकाणी त्यांनी नमस्कार केलाय. हे सात्वतपती असणारे भगवान विदूर काष्ठाय मोह कुयोगिनाम स्वधामनी ब्रह्मणे रंसते नमः. ज्या ब्रह्माला नमस्कार असो. हा भगवान कसा आहे तर तो या ठिकाणी पुंसां पुनः पारमहंस आश्रमे, भगवान दुष्टांना नष्ट करणारा आणि जो भक्ती करणार आहे त्याला मुक्ती देणार आहे, परमहंस गतीत प्राप्त करून देणार आहे. त्याप्रमाणे भगवान हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम, सत्याचं मुख हे हिरण्मय पात्राने झाकलेलं आहे असं उपनिषदात म्हटलंय. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम, सत्याचं मुख हे हिरण्मय पात्राने झाकलेलं आहे. त्याप्रमाणे भगवान स्वधामनी ब्रह्मणे रंसते नमः. भगवान हा आत्मशक्तीने परिपूर्ण आहे, आत्मशक्तीने परिपूर्ण भरलेला आहे.
परंतु त्याचं मुख सत्याचं मुख आहे आणि हे हिरण्मय पात्राने झाकलेले आहे. यत् कीर्तनम यत् स्मरणम यदीक्षणम यद वंदनम यत् चरणम यदर्हणम. त्याप्रमाणे व्यवस्थितानाम मृग्यदा शुषे. जो भगवंत जो शोध घेतो त्याला भगवंत कळतो, जो शोध घेत नाही त्याला ईश्वर कळत नाही. म्हणून मृगयंती संतहा असं म्हटलंय. जो संत जो ज्ञानी आहे तो भगवंताचा शोध घेतो. मृगयन म्हणजे शोध घेणे. मृग शब्द त्यातून तयार झाला. मृग म्हणजे जमिनीवर गमन करणारा, यापासून मृग शब्द तयार झाला. पण मृगयंती संतहा, मृगयन म्हणजे शोध घेणे. या ठिकाणी सर्च, शोध घेणे. ज्याप्रमाणे एखाद्या विज्ञानाचा देखील आपल्याला शोधच लागतो, त्याप्रमाणे भगवंताचा शोध आपल्याला स्वतःमध्येच लागला पाहिजे. लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम तस्मै सुभद्र शवसे नमो नमः. या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या संदर्भात त्यांनी प्रार्थना केली आहे की भगवंत इतका दयाळू आहे की तुम्ही कुणी असा, कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे तुम्ही असा, भगवान तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही आभीर असा, कंक असा, किरात हुणांध्र पुलिंद पुलकसा, आभीर कंका यवना खसा दया एन्नेच पापा यदपाश्रयाश्रया शुद्धिंत तस्मै प्रभु विष्णवे नमः. या ठिकाणी खरा भागवत धर्म विवरण करण्यात आलेला आहे. भागवत धर्माचं खरं सार काय, भागवत धर्माचं खरं सत्व काय. ज्याप्रमाणे गीतेत सांगितलंय की कुणी जरी असला तरी तो मला शरण आला की मुक्त होतो. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. अपिचेत सुदुराचारो, तो दुराचारी असू द्या, तो कितीही वाईट नीच असू द्या, पण भजते माम अनन्य भाग, तोच साधू रेवही मंतव्य. तोच साधू आहे, तोच श्रेष्ठ आहे जो मला शरण आला. मग त्याची जात कोणती असो, भागवतामध्ये हेच सांगितलंय. किरात हुण आंध्र पुलिंद पुलकसा. कुणी किरात असू द्या, कुणी हुण असू द्या. हुण ही पूर्व जर्मनी आणि रशियाच्या पर्वतावरील जमात त्यांनी सांगितली आहे. या ठिकाणी या हुण म्हणजे कुठले लोक, तर संस्कृती कोशाने असं सांगितलंय की हुण म्हणजे पूर्व जर्मनी आणि रशिया या ठिकाणच्या पर्वतावरील जमात. आंध्र म्हणजे दक्षिण भारतातले. पुलिंद म्हणजे या आदी पर्वामध्ये सुद्धा पुलिंदाचा उल्लेख आलेला आहे, भीष्म पर्वामध्ये. हे अवैदिक लोक होते. आभीर म्हणजे सभा पर्वामध्ये आणि भीष्म पर्वामध्ये आभीराचा उल्लेख आलेला आहे. हे सिंध प्रांतातील लोक होते. आभीर आणि अहिर, आभीर असे शब्द आपल्याला यामध्ये दिसतात. आणि एन्नेच पापा यदपाश्रयाश्रया, हा या ठिकाणी याला पापी जीव म्हटलंय. थोडक्यात पापी जीव म्हणजे अर्थात जे दुष्ट वंशात जन्माला आलेले असतील किंवा दुष्ट कृती करणारे असतील, त्यांना स्वतःचं ज्ञान नसेल, अशा अज्ञानी लोक असतील. राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती चामा एका जया पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. माऊलीने एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे की राजाज्ञेची अक्षरे आहाती. तुम्ही कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात जन्माला आला तरी चालेल, परंतु तुम्ही जर एकदा भगवंताचे भक्त झालात की भक्त ही तुमची जात होते, तुम्हाला इतर जाती राहत नाहीत. म्हणून राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती चामा एका जया पडती. ज्याप्रमाणे चामड्याची त्या काळात नाणी कदाचित वेडा महम्मदाने केली होती असं म्हणतात. वेड्या महम्मदाचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. तेव्हा त्यांनी राजधानी बदलली, दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली आणि येताना सगळ्या म्हाताऱ्या कोत्याऱ्या सर्वांना आणलं. तेव्हा असा तो वेडा महम्मद होता. तो अत्यंत शहाणा होता, पण लोक त्यांना वेडा म्हणतात. तर अशांनी त्या वेडा महम्मदानी चामड्याची नाणी केली होती. माऊलीने त्याचा उल्लेख केलेला आहे की चामड्याची नाणी जर केली तर ज्याप्रमाणे लोक त्या चामड्यासाठी सगळा व्यवहार करतात. चामड्यासाठी कसं काय व्यवहार करतात, तो चामडं तर काय फार महत्वाचं नाहीये, पण राजाज्ञेची अक्षरे आहाती, ज्यावर राजाचा ठसा पडला, ज्या चामड्यावर राजाची मुद्रा पडली, ते चामडं श्रेष्ठ झालं. त्याप्रमाणे ते चामडं म्हणजे कोणतं, आपला देह देखील चामडंच आहे. या चामड्यावर जर राजाज्ञेची अक्षरे पडली, जर भगवंताच्या नामाचा ठसा पडला, नाममुद्रा पडली, तर हे चामडं देखील शुद्ध होतं, हे चामडं देखील मूल्यवान ठरतं. या ठिकाणी मूल्यवानतेचा उल्लेख मुद्दाम केलेला आहे की मूल्य कशाने प्राप्त होतं. मूल्य चामड्याला नसेल, परंतु राजाच्या अक्षराला आहे, नाममुद्रेला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी
मूल्य तुमच्या जन्माने कोणी तुम्ही असा, परंतु तुम्ही जर एकदा भगवंताशी एकरूप झालात. नामदेवांनी एक फार सुंदर अभंग लिहिलेला आहे. दासी होती परी रायासी रतली. एक उल्लेख त्यांनी एका अभंगात केलाय की एक दासी होती, परंतु ही दासी, त्या दासीने राजावर प्रेम केलं आणि तिने राजाबरोबर लग्न केलं. आता त्या दासीचं राजाबरोबर जर लग्न झालं तर लोक तिला उद्या दासी म्हणतील का हो? ते म्हणाले नाही. का म्हणणार नाहीत? अहो, दासी होती परी रायासी रतली, मागेल त्या बोली बोलो नये. आता तिला दासी कोणी म्हणणार नाही, का? ती राणी झाली, कारण राजाबरोबर तिचं लग्न झालं. त्याप्रमाणे ते म्हणतात की एखाद्या लोखंडाचा विळा परिसा लागला. लोखंडाचा विळा होता, पण परसाचा स्पर्श त्याला झाला, परिसाचा स्पर्श झाला लोखंडाच्या विळ्याला. तेव्हा लोखंडाचा विळा 5 रुपयाला विकला गेला असेल, परंतु परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर तो झाला सोन्याचा. आता त्याची किंमत किती झाली? 50,000 झाली. कशामुळे हो? तर परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाच्या विळेची किंमत बदलली. म्हणून ते म्हणतात लोखंडाचा विळा परिसा लागला, मागले त्या मोला मागो नये. मागच्या मोलाने आता आपल्याला मागता येणार नाही. त्याप्रमाणे आपल्यामध्ये परिवर्तन झालं. जो सामान्य होता तो भक्त झाला तर त्याचं मागचं जीवन संपलं. तेव्हा मागचं जीवन कसं संपुष्टात येतं आणि तो कसा मूल्यवान होतो हे नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय. ज्ञानेश्वर माऊली तेच म्हणतात, शुद्धंती तस्मै प्रभ विष्णवे नमः. तो शुद्ध होतो भगवंताच्या नावाने, त्याचे अशुद्धत्व गळतं. म्हणून शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. या ठिकाणी चोखा महाराजांनी सुद्धा हेच उदाहरण दिलेलं आहे की मी जरी डोंगा असलो तरी माझा भाव डोंगा नाही. शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. आता तो शुद्ध झाला, अशुद्ध राहिला नाही. म्हणून येणेच पापा यदपाश्रयाश्रया हा, त्याच्या पायाचा आश्रय एकदा घेतला की तो शुद्ध होतो. या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे की भगवंताच्या पायाचा आश्रय ज्याने घेतला तो शुद्ध झाला. मग तो कुणी असो. याप्रमाणे श्रेया पतीर यज्ञपती प्रजापतीर धिया पतीर लोकपतीर धदापती. याप्रमाणे श्रेष्ठ दर्जाचा अधिकार त्याला प्राप्त होतो. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की कंक हे महाभारतामध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे. हे कंक यवन, तुर्की, म्लेच्छ, जातबहिष्कृत, खस म्हणजे द्रोण पर्वतात राहणारे, वरच्या ओठांवरची ज्यांची वाढ खुरटी आहे त्याला खस असा शब्द आहे. वरच्या ओठावरील केसांची खुरटी वाढ असलेले मंगोलियन आणि चिनी लोक, म्हणून हे खसादया असे जे उल्लेख या ठिकाणी केलेले आहे. या सर्वांचे संदर्भ आपल्याला या संस्कृती कोशामध्ये पाहायला मिळतील. म्हणून या सर्व मंडळी ही वेगवेगळ्या जाती जमातीची, अर्थात जगातले कोणी कुठलेही लोक असो, हे भगवंताच्या आश्रयाने शुद्ध होतात. हा मुद्दा आहे. प्रचोदिता येन पुरा सरस्वती वितन्व जातस्य सतीम स्मृतीम हृदी स्वलक्षणा प्रादुर्भूत केला असता समे ऋषीणाम ऋषभा प्रसिद्धताम. ज्याप्रमाणे ते म्हणतात की ज्या भगवंताला, ब्रह्मदेवाला सुद्धा ज्या भगवंताच्या केवळ प्रार्थनेने पूर्वीच्या काळात केलेल्या आपल्या सृष्टीची कल्पना आली, तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये सुद्धा सृष्टी कशी निर्माण करावी हा प्रश्न निर्माण झालेला होता. प्रचोदिता येन पुरा सरस्वती. ज्या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये पूर्वस्मृती भगवंताच्या कृपेने जागृत झाली, तो भगवंताची कृपा एकदा झाली की सगळं शुद्ध होतं. म्हणून भुंक्ते गुणान षोडश षोडशात्मका. याप्रमाणे षोडश षोडशात्मका या ठिकाणी 16 तत्वाचा उल्लेख केलेला आहे. हे 16 तत्व कोणते? ते म्हणतात निर्माय शेते यदमुष पुरुषा. हे जे 16 तत्व या ठिकाणी सांगितलेत हे 17वी जीवन कला आणि षोडश कला. हे षोडश तत्व कोणते? तर या ठिकाणी स्वलक्षणा प्रादुर्भूत केला असेल तर समे ऋषीणाम ऋषभा प्रसिद्धताम. त्यांनी भुंक्ते गुणान षोडश षोडशात्मका. हे जे षोडश षोडशात्मक म्हणजे 16 प्रकारच्या गुणांचा उल्लेख केलाय ते षोडश कला कोणत्या याचा उल्लेख या योग वासिष्ठामध्ये केलेला आहे. त्याने असं वर्णन केलंय की षोडश कला म्हणजे प्राण, श्रद्धा,
त्यानंतर पंचमहाभूत मन, अन्न, वीर्य, इंद्रिय, तप, मंत्र, कर्म, लोक आणि नाम म्हणजे शास्त्र. त्याचप्रमाणे स्थावर आणि जंगम असे 2 विभाग त्याचे आहेत. म्हणजे स्थावर 8 आणि जंगम 8 असे हे 16. स्थावर 8 आणि जंगम 8. प्राण, श्रद्धा, पंचमहाभूत, मन, अन्न, वीर्य, इंद्रिय, तप म्हणजे श्रम, मंत्र, कर्म, लोक आणि नाम म्हणजे शास्त्र. अशा प्रकारचे हे 16 म्हणजे 16 याच्यामधले स्थावर आहेत आणि 16 जंगम आहेत. तर जंगम कोणते आहेत? प्राण, श्रद्धा, मन, इंद्रिय, वीर्य, तप, मंत्र आणि कर्म हे जंगम आहेत आणि बाकी उरलेले स्थावर आहेत, ज्याला म्हणतात 16. हे अशा 16 तत्वांचा जो प्रकट आविष्कार आहे तो ब्रह्मदेवाने प्रगट केला आणि त्यातून ही विश्वनिर्मिती झाली. अष्टधा प्रकृती जी अव्यक्त आहे, महत म्हणजे अहंकार आणि पंचतत्व यांनी युक्त आहे. म्हणून भुंक्ते गुणान षोडश षोडशात्मक म्हणून या ठिकाणी 16 कला आणि 16 गुण यांचा उल्लेख केलेला आहे. ज्याप्रमाणे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण आणि मन अशा पद्धतीने या 16 गुण आणि 16 कर्म, 16 कला आणि 16 गुण यांचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केला. 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 1 मन अशा प्रकारच्या 16 कलांचा उल्लेख ते करतात. आणि नमस्ते तस्मै भगवते वासुदेवाय वेदसे पपुर्ज्ञानमयम सौम्या यन्मुखांबुरुहासवम. याप्रमाणे आता प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने ही सृष्टी कशी निर्माण केली हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी ब्रह्मदेव हे जरी ब्रह्मदेव असले, सृष्टी निर्माण त्यांनी पूर्वी केलेली होती, परंतु तरी सुद्धा ते विसरलेले होते. का विसरले होते? त्याचं कारण त्यांच्यावरती अज्ञानाचा आपल्याला आवरण आलेलं दिसतं. ऋषीणाम पुनराज्ञानाम वाचमर्था अनुधावती प्रणो देवी सरस्वती वाजी निवती धी नाम वित्रवतू. तेव्हा सरस्वती देवी ही या विश्वाची मूळ अधिष्ठात्री देवता आहे. धाता यथा पूर्वम कल्पयत. आणि धाता म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा पूर्वी केलेल्या गोष्टीचं स्मरण भगवंताच्या प्रार्थनेनेच झालं. ही ब्राह्मी म्हणजे कोण? ब्रह्मदेवाची ती ब्राह्मी. त्याला भाषा, ब्रह्मदेवाची सृष्टी निर्माण करण्याची क्षमता असा आपण म्हणू. ब्राह्मी तू भारती भाषा गिरवाण वाणी सरस्वती. ब्राह्मी म्हणजे काय? तर ब्राह्मी म्हणजे भारतीय भाषा. तिचे अनेक नाव आहेत. तिला कोणी भारती म्हणतात, कोणी भाषा म्हणतात. गिरवाण वाणी, तिला गिरवाण वाणी म्हणतात, तिला सरस्वती म्हणतात. ब्राह्मी तू भारती भाषा गिरवाण वाणी सरस्वती. न्याहार उक्तिर्लपितम भाषितम वचनम वचः. एवढे प्रकार आहेत भाषेचे एवढे प्रकार आहेत. ब्राह्मी हा एक प्रकार आहे, त्याला भाषाच म्हणतात. भारती हिलाही भाषाच म्हणतात. त्याचप्रमाणे गिरवाण म्हणजे संस्कृत भाषा, वाणी सरस्वती. त्यानंतर न्याहार उक्ती, लपित, भाषित, वचन आणि वचः म्हणजे बोलणं, वक्तृत्व. वाणी म्हणजे ध्वनी किंवा देवता. संवाद, जाहीर बोलणं, निरर्थक बोलणं आणि अभिव्यक्ती रूप बोलणं, अभिव्यक्ती बोलण्याची कला. एवढे सगळे बोलण्याचे प्रकार आहेत. बोलणं, साधं बोलणं झालं त्याला बोलणं म्हणतो आपण, वाचा. त्यानंतर वक्तृत्व हा गुण असतो. वाणी ही ध्वनी आहे, उच्चार हा ध्वनी आहे. त्यानंतर ती देवता रूपात आहे, म्हणून आपण प्रणो देवी सरस्वती वाजी निवती असं म्हणतो. जी वाणी घोड्याप्रमाणे मोठी चपल आहे त्याला भगवती देवी असं म्हणतात आणि तिच्या प्रार्थनेशिवाय आपल्याला बोलता येत नाही. म्हणून संवाद, जाहीर बोलणं वेगळं, निरर्थक बडबड वेगळी, साधं बोलणं वेगळं आणि बोलण्याची अभिव्यक्ती कला वेगळी. म्हणून ब्राह्मी तू भारती भाषा गिरवाण वाणी सरस्वती. न्याहार उक्तिर्लपितम भाषितम वचनम वचः. एवढे सगळे वाणीचे प्रकार आहेत आणि हे सगळे वाणीचे प्रकार ब्रह्मदेवापासून निर्माण झाले, ब्रह्मदेवाने प्रगट केले. म्हणून नारद या ठिकाणी आता नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद सुरू होईल. नारद ब्रह्मदेवाला ज्ञान कसं सांगतील
आणि विश्वाच्या निर्मितीचं सूत्र कसं सांगतील, विश्व कसं निर्माण झालं हे सांगतील. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादामध्येच आपल्याला पुढे चतुश्लोकी भागवत या ठिकाणी दिसेल. विराट स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी दिसेल. तेव्हा या विराट स्वरूपाचं वर्णन, त्याचप्रमाणे भगवंताच्या प्रेरणेतून विश्व त्यांनी कसं निर्माण केलं, त्यांच्या विविध अवतारांच्या कथा कशा सांगितल्या, या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमद जनार्दन गुरुमूर्तये नमः.